सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाखो लोक अभिषेकच्या आई वडिलांच्या सकारात्मकतेचं कौतुक करत आहेत। शिक्षणात अपयश आलं म्हणजे आयुष्य संपलं असं अजिबात नाही, उलट अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असू शकतं। अभिषेकच्या आई वडिलांनी दाखवलेली समजूतदारपणा आणि प्रेम हे खरंच लाख मोलाचं ठरलंय। आज आपल्या समाजात मुलं जर फेल झाली तर त्यांना स्वतःवरचा विश्वास राहत नाही, पण जर घरूनच आधार, प्रोत्साहन, प्रेम मिळालं तर कोणतंही अपयश यशात बदलेल याची खात्री असते। अभिषेक सारख्या मुलाच्या मागे जर असे पालक उभे राहिले तर उद्याचा भारत नक्कीच उज्ज्वल होईल। हा प्रसंग आपल्या सर्व पालकांसाठी एक जागृती आहे की अपयश पचवून त्यावर मात करण्यासाठी मुलांना आधार द्या, त्यावर विश्वास ठेवा। गुण केवळ एका परीक्षेचं प्रतिबिंब असतात, व्यक्तिमत्वाचं नाही। सध्या एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। त्याचं नाव अभिषेक चोचालगुड्डा, राहणार बागलकोट, कर्नाटक येथील विद्यार्थ्याने 10वीचा निकाल फेल केला। केवळ 600 पैकी 200 गुण मिळाले, म्हणजे 32% गुण। कुणाच्याही डोळ्यासमोर अशा वेळी निराशेचं मळ उभं राहतं। घरात रडारड, टोमणे आणि ताणतणावाचा वातावरण असतो, पण अभिषेकच्या पालकांनी वेगळाच आदर्श घालून दिला। त्यांनी रागावणं, चिडचिड करणं किंवा शिक्षा देण्याऐवजी घरात केक कापून आनंद साजरा केला आणि त्याला हा एक मोठा संदेश दिला, गुण हे शेवट नाही तर सुरुवात आहे। हा प्रसंग आपल्या सर्व पालकांसाठी एक जागृती आहे की अपयश पचवून त्यावर मात करण्यासाठी मुलांना आधार द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा। गुण केवळ एका परीक्षेचे प्रतिबिंब असतात, व्यक्तिमत्वाचे नाही। अभिषेकच्या आई वडिलांचे हे प्रेम, हा आत्मविश्वास, ही सकारात्मकता खऱ्या अर्थाने प्रेरणादायी अशा पालकांचा अभिमान वाटतो आणि अभिषेकला देखील यशाच्या शिखरावर पोहोचावं हीच मनपूर्वक आपण शुभेच्छा देऊया। तुमचा एक शाबास, तुमचं एक कौतुक हे एखाद्या मुलाचं आयुष्य बदलू शकतं। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।